तर सकाळी शॉपवर यायला निघाले होते आणि अचानक बघितलं की आपल्या प्रवरमाईला पूर आलेला होता। तर भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सोडलेला होता आणि खूप जास्त प्रमाणात पाणी आलेलं होतं। तर नमस्कार मंडळी, मी विद्या आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शॉपवर आल्यानंतर पहिल्यांदा काय काम असतं, तर आल्यानंतर पहिल्यांदा ना साफसफाई करायची। तर इकडे ना झाडून वगैरे घेतलं होतं आणि त्यानंतर इकडे मला झेरॉक्स मशीन पण क्लीन करून घ्यायचं होतं। तर आत्ता सध्या पावसाळा चालू आहे आणि झेरॉक्स मशीनला खूप मेंटेनन्सचा प्रॉब्लेम येतोय। तर असे पेपर वगैरे असतात ना B2Bचे वगैरे, तर इतके असे ओलसर वगैरे होतात आणि दमट वातावरण असल्यामुळे ना ते एकमेकाला चिटकतात आणि मशीनमध्ये ना जाम होतात। तर मग इतका मेंटेनन्सचा प्रॉब्लेम येतोय दिवसभरातून आणि कितीतरी वेळा ड्रम रिफ्रेश करावा लागतोय। 5-6 वेळा ड्रम रिफ्रेश केल्यानंतरच मशीन व्यवस्थित चालते। तर माझ्याकडे ना ही कायसोराची 1800ची मशीन आहे आणि छान आहे, पण पावसाळ्यामध्ये खूप मेंटेनन्स असतं आणि इतर वेळी पण तिला आता सध्या खूप मेंटेनन्स चालू आहे। जवळपास 5-6 वर्ष झाले असतील तेव्हापासून घेतलेली आहे। तर त्याच्यानंतर ना इकडे दुसरे पण काम करून घेतलं। तर इकडे प्रिंटरला पण तोच सेम प्रॉब्लेम येतोय। तर दोन्ही मशीनची खूप काळजी घ्यावी लागते आणि ते झाल्यानंतर ना इकडे दुसरं पण काम असतं। तर मग रोजच्या रोज जर साफसफाई नाही केली तर मग खूप धूळ वगैरे होते आणि ते काम झाल्यानंतर देवाची पूजा वगैरे करून घ्यायची आणि तोपर्यंत ना जवळपास 10 वाजतात आणि त्यानंतर ना धनश्रीचा थोडा अभ्यास घ्यायचा। तर मग संध्याकाळी पण जर नाही वेळ भेटला तर मग सकाळी घ्यायचा। तर असं असतं। तर मग तोपर्यंत 11 जर वाजले तर मग तिला क्लासला सोडवायचं। तर मग हे रोजचं असतं। तर मग क्लासला सोडून आल्यानंतर ना मध्ये ना 11 ते 11:30 पर्यंत फक्त अर्धा तास भेटतो। त्यामध्ये जर काही बघायचं असेल मोबाईल वगैरे तर मग ते बघायचं किंवा व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचं। तर मग 11:30 वाजले की मुलांची ये-जा चालू असते। तर मुलांना स्कूल असते 12:30ला, तर काही मुलांची 12:30ला स्कूल सुटते। तर असं असतं। तर मग मुलांची खूप गडबड असते त्या काळामध्ये। तर मग जवळपास 1-1:30 वाजतात, तोपर्यंत मुलांची एक्स्ट्रा क्लासेस वगैरे पण असतात। तर मग ते सुटल्यानंतर मग मुलांची गडबड असते। तर असं असतं रुटीन। त्यानंतर ना झेरॉक्स वगैरे आणि मध्येच झेरॉक्सला पण कस्टमर असतात। तर मग दिवसभर कस्टमर वगैरे असतात झेरॉक्सला पण। तर मग ते काम झाल्यानंतर ना सायंकाळचे 5 वाजल्यानंतर ना माझं हे सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे रुटीन असतं आणि 5 वाजले की पुन्हा एकदा साफसफाई करायची। तर आज सायंकाळी 5 वाजता व्हिडिओला सुरुवात केली होती, तर पुन्हा सकाळी केलेलं काम रिपीट करायचं। तर मग इकडे साफसफाई करून घेतली होती आणि त्यानंतर धनश्रीचं स्कूल सुटतं आणि ती आल्यानंतर मग घरी जायचं, असं रोजचं रुटीन असतं माझं। तर मग ना इकडे 5 वाजून गेले होते आणि मग पुन्हा साफसफाई करायला घेतली होती। तर आज ना आम्हाला घरी नव्हतं जायचं डायरेक्ट, तर आज जायचं होतं मला खंडगावला। तर आखाड महिना चालू आहे आणि आखाडामध्ये स्पेशल काय असतं सर्वांना माहीतच आहे। तर मग इकडे ना घरी जायचं होतं। तर मग आवरून वगैरे घेतलं आणि फ्रेश वगैरे झाले। तर मग तिला घेऊन आले होते स्कूलमधून आणि त्यानंतर डायरेक्ट घरी गेल्यानंतरचा व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे मी। तर इकडे ना मी जेव्हा आले तेव्हा वहिनीचं इकडे काम चालू होतं। तर वहिनीने मस्त चिकन धुवून इकडे ना फ्राय करायला टाकलेलं होतं छानपैकी चुलीवरती। तर इकडे माऊलीची देखरेख चालू होती आणि इकडे ना चिकन मस्त चुलीवरती शिजत होतं। तर मग चिकन शिजेपर्यंत ना इकडे वहिनीने मसाल्याची पण तयारी करून घेतली होती आणि मग त्यानंतर वहिनीला थोडंसं काम होतं म्हणून मग मी म्हटलं मी मसाला फ्राय करून घेते। तर मग चिकन शिजून बाजूला ठेवलं होतं आणि इकडे मसाला फ्राय करायला घेतलेला होता, मस्त चुलीवरच घेतलेला होता। मसाला फ्राय करून झाल्यानंतर मस्त अशी भाजी बनवून घेतली होती आणि चुलीवरच छान उकळत होती आणि त्यासोबत इकडे गरम गरम बाजरीच्या भाकरी पण बनवलेल्या होत्या। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया उद्याच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा। चलो बाय।